नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन शोध आयडी मोहिमेला मोठे यश आले असून अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची विक्री करणाऱ्या आंतरजातीय आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। हर्सुल पोलिसांनी धडक कारवाई करत 10 पोलिसांना अटक केली असून या प्रकरणामुळे आदिवासी भागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली होती। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले। गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विशेष तपास पथकाच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा थरारक उलगडा केला आहे। तपासादरम्यान आरोपींनी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेल्याचे समोर आले। त्यानंतर तिच्या विक्रीसाठी व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली। या रॅकेटमध्ये काही आरोपी दलाल म्हणून कार्यरत असून त्यांनी आर्थिक व्यवहार घडवून आणल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे। या प्रकरणात तुषार पाटीलबा पंचबीड, संदीप पाटीलबा पंचबीड, सुरेश नवसू फसाळे, कमल सुरेश फसाळे, सीता पुंडलिक बेंडकोळी, ठकोबाई लक्ष्मण माळेकर, धर्मा नवसू फसाळे, सोन्या बापू बाळकृष्ण पाटोळे, विशाल नारायण परचंडे आणि महादेव साहेबराव नाईकवाडे या 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अल्पवयीन मुलींच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्याविरोधात पोलिसांनी उभारलेला हा मोठा यशस्वी डाव मानला जात असून या रॅकेट मागील आणखी धारगेदोरे शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सुल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। त्या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या अशा लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगे येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देशले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सुल प्रोटेक्शन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। धन्यवाद। माझं नाव मनोहर गौरव कोडे। मी आज गावाच्या वतीने असं बोलतो हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये। आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी चांगली, त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत, तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत। तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो। गावच्या वतीनं अशा मुली वयात नसताना या मुलीचं जो गैरव्यवहार होत आहे तो गैरव्यवहार थांबावा आणि ही टोळी गजाआड जावी। माझं नाव आनंदा मोंडे, सुरेश धर्मा फसाळे हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या ह्याच्यात घेतले। यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं आणि इथून केले त्यांनी या गोष्टी। त्यांना जोडी एक ठकोबाई लक्ष्मण माळेकर, माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती, यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले आणि इथून माग लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही यांनी। यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे। वेद न्यूज साठी प्रतिनिधी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।